नाव घेणार नाही, कारण त्यांचं नाव घेऊन मी त्यांना मोठं करायला मागत नाही. आणि असलंच तर एका खासदाराची ती चूक नाही, परंतु आपण लक्षात घ्या की जेव्हा दानिश अली भाषण करत होते, दानिश अलीने जे भाषण केलेलं आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रावरती जर का आपलं यान उतरलं असेल तर त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींचं नसून इस्रोच्या संशोधकांचं आहे, इस्रोच्या शास्त्रज्ञांचं आहे. आणि ह्याचा राग आल्यामुळे बीजेपीच्या एका खासदाराने दानिश अली जे धर्माने मुस्लिम आहेत त्यांच्यावरती अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये, अत्यंत जातीयवादी भाषेमध्ये संसदेमध्ये भर सभागृहामध्ये त्यांच्यावरती शिव्या वाहिल्या आणि हे सर्व सभागृह बघत होतं. लक्षात घ्या की देशाच्या संसदेमध्ये जेव्हा एखादा खासदार भाषण करतो तेव्हा त्याला अनेक प्रकारचं संरक्षण आहे. सरकारवरती, सरकारच्या मंत्र्यांवरती कितीही कडक आणि कठोर टीका केली तरी त्याच्यावरती कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, अशा प्रकारचा कायदा आहे. याचं कारण असं की या संसदेमध्ये जे आपलं विचार स्वातंत्र्य आहे, जे आपलं भाषेचं स्वातंत्र्य आहे हे जपलं गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी लोकांना कितीही विरोधी विचार असेल तरी ते मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे असं संविधानाचा कायदा सांगतो. परंतु आमच्या हे लक्षात आलं त्या ठिकाणी की तो भाजपचा खासदार त्या ठिकाणी दानिश अलींवरती अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये, जातीय भाषेमध्ये बोलत असताना देखील त्या ठिकाणी त्यांच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी माफी मागितली ती अशी मागितली की जर का कोणाला ठेच लागलेली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. अरे ठेच लागण्याचाच तो सर्व विषय आहे. आपण लक्षात घ्या की आपण मराठवाड्यामध्ये अनेक मोर्चे काढले की या ठिकाणी ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत, मुसलमानांच्या विरुद्ध ज्या प्रकारचं जातीय विष पेरलं जात आहे, ज्या प्रकारे त्यांच्यावरती हल्ले होत आहेत, त्यांना जीवानिशी मारलं जात आहे, तिथे साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये देखील आपण बघतो आहे की सोशल मीडियावरती आपली मुसलमानांची जी अकाउंट्स आहेत ती हॅक करून त्याच्यामधून विष जहर पेटवण्याचं काम त्या ठिकाणी हिंदू माणूस करतो. आणि त्याच्यावरती राग येऊन त्या सातारा जिल्ह्यामध्ये पुसेसावळी या ठिकाणी एका तरुण इंजिनियरचा, मुस्लिम धर्माने आहे एवढाच त्याचा दोष, त्याने काहीही केलेलं नाही. त्याच्या आजूबाजूचा जो सर्व इतर धर्मीय समूह आहे तो त्याच्या मृत्यूने हादरला, अशी परिस्थिती आहे. परंतु या ठिकाणी आपण बघतो आहोत की हे जे विष पेरलं जात आहे इथे, याला जर का कोण खतपाणी घालत असेल तर ते भाजप घालत आहे. आजही खासदार तुमचा त्या ठिकाणी भर संसदेमध्ये एका मुस्लिम खासदाराच्या विरुद्ध इतकं गलिच्छ बोलतो, परंतु त्याला निलंबित करण्याचं, त्याला सस्पेंड करण्याची कारवाई सभागृहामध्ये होत नाही. सभागृहाचे जे सभापती आहेत ते असं म्हणतात की परत जर का त्यांनी या प्रकारची असं जर का बोलले तर त्यांना आम्ही या ठिकाणी इशारा देत आहे. खरं म्हटलं तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्व बाजूने होत आहे, परंतु ती कारवाई करायला तयार नाहीत. एक लक्षात घ्या की ज्यांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठलंही योगदान दिलं नाही ते RSS आणि त्यांची संपूर्ण पिलावळ ही आपल्या देशामध्ये निरपराध लोकांवरती गोळ्याही झाडत आहे आणि त्यांना शिवीगाळही करत आहे. शिवीगाळ करण्यासाठी आणि गोळ्या झाडण्यासाठीच यांची सगळी संपूर्ण संस्कृती आहे. आज ज्या महामानवाचा, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे, यांना गोळी घालून जीवानिशी मारण्याचं काम ज्या नथुरामने केलं, त्या
नथुरामचे गोडवे गाण्याचं आणि त्यांचे पुतळे उभारण्याचं आजही काम बीजेपी लोक करत आहेत आणि वरती आपल्याला देशभक्तीचे धडे देत आहेत। प्रत्यक्षात यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईमध्ये काहीही केलेलं नाही। केलेच असेल तर ब्रिटिशांना या ठिकाणचे जे क्रांतिकारक होते त्यांच्या विरुद्ध मदत करण्याचं काम केलं। तर अशी ही संपूर्ण देशामध्ये विद्वेष पसरवणारी, समाजामध्ये भांडणं लावणारी, तेढ निर्माण करणारी संपूर्ण जी काही ही भाजप आणि RSSची पिलावळ आहे, ज्यांच्या हातामध्ये आज या ठिकाणी या देशाची सत्ता या देशातल्या जनतेने सोपवलेली आहे, त्यांना सत्तेवरून जर का खाली खेचायचं असेल तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडे आज त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचं एकही काम केलेलं नाही, उलट ह्या माणसाला त्रास देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। नोटाबंदीचा संपूर्ण विषय असेल, GSTचा विषय असेल, सिलेंडरचे गॅसचे भाव वाढण्याचा विषय असेल, आज आपण बघतो आहोत की इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, नवीन नोकऱ्या नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये गावोगाव आज संपूर्ण समाज हवालदिल आहे आणि त्या संपूर्ण याच्यामध्ये भर म्हणून आज हे अशा प्रकारे गावागावामध्ये जातीय तेढ पसरवण्याचं राजकारण बीजेपी करत आहे। कशासाठी करत आहे? कारण त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही आणि म्हणून त्यांच्या कामाच्या जोरावर आज ते निवडूनही येऊ शकत नाहीत। मग जर निवडून येऊ शकत नसतील तर मग लोकांमध्ये हिंदुत्वाच्या नावावरती भांडणं लावा, त्यांना एकमेकाची डोकी फोडायला लावा, मग वातावरण एवढं तापतं की त्याच्यावरती आपल्याला हिंदुत्वाची पोळी भासता येते। आपण लक्षात घ्या की कुठलाही देश, कुठलाही समाज अशा प्रकारे विद्वेष आणि द्वेषावरती कधीही पुढे जाऊ शकत नाही। आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आणि जो धम्म दिला त्याच्यामधून बंधुभाव, प्रेम, करुणा याचाच संदेश आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर का एखाद्या वंचित समूहाला, एखाद्या गरीब समूहाला जर का खऱ्या अर्थाने काही पुढे जायचं असेल, पुढे जाणारं राजकारण करायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये अशा प्रकारचं जे विभागणी चालू आहे त्याच्या विरोधात कंबर कसून उभं राहिलं पाहिजे। हा संदेश देण्यासाठी आपण सर्व ठिकाणी अशा प्रकारे सभांमधून सर्व लोकांना हे आवाहन करत आहोत की जर का आपल्याला या ठिकाणी यांचं राजकारण जर का मोडून काढायचं असेल, ते यशस्वी होऊ द्यायचं नसेल, हिंदुत्वाच्या नावावरती लोकांची डोकी फोडण्याचं, रक्तपाताचं आणि निरपराध माणसांची हिंसा करण्याचं राजकारण आपल्याला चालू द्यायचं नाही आणि म्हणून आपण सर्वांनी सर्व वेगवेगळ्या धर्माचे जे आपले लोक आहेत त्यांच्यामध्ये बंधुभाव वाढवला पाहिजे आणि जेव्हा अफवा पसरवून या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल तेव्हा त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी कंबर कसून उभं राहिलं पाहिजे। दुसरा महत्त्वाचा विषय या ठिकाणी मला मांडायचा आहे की संसदेचं जे अधिवेशन या ठिकाणी झालं, या संसदेच्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा विषय झाला तो म्हणजे महिला आरक्षणाचा। आज देशाच्या लोकसभेमध्ये निवडून जाणाऱ्या महिलांचं प्रमाण फक्त 15% आहे, फक्त 15% आहे आणि त्यामुळे आपल्याला महिलांना राजकारणामध्ये आणायचं आहे, त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचं आहे, ही आपली भूमिका आपण प्रथमपासून मांडत आलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं, ते महिलांना हक्क देण्यासाठीच मांडलेलं होतं। त्यावेळेस जेव्हा हिंदू कोड बिलाचा विषय आला तेव्हा काँग्रेसने साथ दिली नाही, म्हणून त्यावेळेस हिंदू कोड बिल पारित होऊ शकलं नाही, परंतु नंतर काँग्रेसला ते हळूहळू पास करावं लागलं। आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत, वंशज आहोत आणि म्हणून महिलांना
राजकारणामध्ये आणलं पाहिजे, समान हिस्सा दिला पाहिजे, निर्णयामध्ये हिस्सेदारी दिली पाहिजे, म्हणून आपण महिला आरक्षण बिलाच्या बाजूने आहोत. आपण स्वागत करतो की यांनी महिला आरक्षण बिल आणलं, परंतु लक्षात घ्या की हे महिला आरक्षण बिल सुद्धा कशासाठी आणलेलं आहे. कारण जरी बिल आज पास झालेलं असेल तरी हे बिल 2034 पर्यंत प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. अजून 10 वर्ष त्याची अंमलबजावणी होऊ शकणार नाही. कारण बरंच सारं जे काही त्याच्या पाठीमागे आहे, म्हणजे इथली जनगणना व्हायची आहे. या जनगणनेनंतर मतदारसंघांची जी रचना असते ती करायची आहे आणि त्याच्यामुळे 10 वर्ष महिलांना राजकारणामध्ये भाग घेता येणार नाही. या प्रकारे त्यांना आरक्षण मिळणार नाही. मग हे बिल का आणलेलं आहे? हे बिल एवढ्यासाठी आणलेलं आहे की ह्या बिलाच्या नावावरती महिलांची मतं मिळवायची आहेत. महिलांनी नीट लक्षात घ्या की हे बिल खरं म्हटलं तर 1996 साली देवेगौडा सरकारने पहिल्यांदा आणलेलं होतं आणि त्यावेळेपासून आजपर्यंत ते पारित झालेलं नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या बिलामध्ये ओबीसी महिलांसाठी खास कोटा असला पाहिजे अशी आपली मागणी आहे. कारण जर का त्या ठिकाणी ओबीसी, एससी, एसटी महिलांना विशेष जागा दिल्या नाहीत तर आपल्याला माहिती आहे की परत या ठिकाणची जी घराणेशाही आहे त्या यांच्याच घराण्यामधल्या ज्या बायका आहेत, ज्यांच्या हातामध्ये आज सत्ता आहे, यांनाच निवडून पाठवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्या आरक्षण बिलामध्ये सर्व ज्या वंचित घटकांमधल्या महिला आहेत त्यांच्यासाठी तरतूद झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे बिल या देशामधल्या वंचित महिलांना न्याय देऊ शकणार नाही, सत्तेत आणू शकणार नाही. तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न मी या ठिकाणी मांडणार आहे आणि आपली रजा घेणार आहे. आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील नावाच्या एका गरीब मराठा तरुणाने मध्यंतरी आंदोलन केलेलं होतं आणि आजही त्या विषयावरती गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी आज ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगे पाटलांना भेटही दिलेली होती. त्यांना असं म्हटलेलं होतं की तुमची लढण्यासाठी आवश्यकता आहे, तुम्ही अशा प्रकारे उपोषण करून स्वतःचा जीव पणाला लावता कामा नये, कारण तुमच्यासारख्या लढणाऱ्या माणसांची चळवळीला आवश्यकता आहे. या जरांगे पाटलांच्या विषयावरती मुंबईमध्ये मंत्रिमंडळाने एक बैठक बोलवलेली होती. सर्वपक्षीय बैठक सह्याद्री वसती रेस्ट हाऊस मध्ये बोलवली होती की ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी मी गेलेले होते. त्या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या दरम्यान मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन त्यांच्या शेजारी बसलेले होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन केलं की मंत्री महोदय, आपण त्या ठिकाणी स्वतः गेलं पाहिजे, जरांगे पाटलांना जाऊन तुम्ही भेट घेतली पाहिजे आणि जरांगे पाटलांना उपोषण सोडायला लावलं पाहिजे. त्यांना जे काही हवं आहे त्याच्या दृष्टिकोनामधून काय देऊ शकता याच्याबद्दलची त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. ही आपली मागणी त्यांनी मान्य केली, आपली सूचना त्यांनी मान्य केली आणि 2च दिवसांनी नंतर मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले आणि एका अर्थाने हा प्रश्न सोडवण्याच्या मध्ये वंचित बहुजन आघाडीने एक महत्त्वाची भूमिका निभावली. परंतु आपल्यापुढे एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगायला मागते की त्या ठिकाणी जी सर्वपक्षीय चर्चा चाललेली होती त्या सह्याद्रीमध्ये, त्याच्यामध्ये एक विषय असा होता की मराठ्यांना सरसकट कुणब्यांचं सर्टिफिकेट द्यायचं का, आणि हा विषय या पद्धतीने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी मागल्या दाराने चालू होतं. त्यामुळे त्या विषयावरती मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की अशा प्रकारे मागील दारातून कुणब्याचं सर्टिफिकेट, जे की वस्तुस्थिती नाही, जर का आरक्षण द्यायचं असेल तर गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा कोटा निर्माण करण्याचा
तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी कायदेशीर वाट तुम्ही शोधली पाहिजे। परंतु मागील दाराने कुणब्याची सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या कोट्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला घुसवण्याचं जर का तुम्ही राजकारण करणार असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही। आता हा संपूर्ण जो काही विषय आहे तो विषय त्याच वेळेस खरं म्हटलं तर सुटेल। या ठिकाणी मी या मंचावरून ही मागणी करत आहे की खरं तर आत्ताच बाळासाहेब स्टेजवर बसल्या बसल्या मला दाखवत होते की बिहारमध्ये जी जातनिहाय जनगणना झाली त्या जनगणनेचा आज डेटा समोर आलेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीय एकूण लोकसंख्येमध्ये 63% मागासवर्गीय आहेत, त्यांची जनसंख्या 63% असल्याचा बिहारमधला डेटा आहे। याच्या अधिक तपशिलामध्ये आपल्याला जावं लागेल, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण देशामध्ये आज अशी जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय इकडच्या वंचित समूहांचं काय नुकसान होत आहे, त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींच्या पासून वंचित ठेवलं जात आहे, विकासाचा निधी कसा अडपला जात आहे हे समोर येणार नाही। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की लवकरात लवकर सरकारने जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि त्याच्यामधून जो डेटा समोर येईल त्याच्यामधूनच खरं म्हटलं तर इकडच्या आपल्या हे जे समूह आहेत, ओबीसी आहेत, भटके आहेत, यांच्या विकासाचे प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहेत, आरक्षणाचे प्रश्नही मार्गी लागणार आहेत। तर आज या ठिकाणी हा जो प्रचंड प्रतिसाद आपण ह्या परिवर्तन सभेला दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व लातूरकरांचं अभिनंदन करते। लातूर जिल्ह्याचे जे आपले कार्यकर्ते ज्यांनी ही सभा आज आयोजित केली त्यांचं देखील मी अभिनंदन करते आणि आपली रजा घेते। जय भीम। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।